मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज काव्याच्या अभ्यासाचंच फार कौतुक चाललं बाबा. आणि आज काव्याला तिच्या भूतकाळाची सतत आठवण झाली आणि नेमकी तिची परीक्षा तोंडावर आली आहे. आता ती जेव्हा तिचं ते पुस्तक वाचत असते तेव्हा तिला त्यामध्ये ते बुकमार्क सापडतं. त्यावरती कविता लिहिलेली असते ना. आता पार्थने तिला ते गिफ्ट दिलेलं आहे, पण ती कविता ऍक्च्युली जीवाने केलेली आहे. आता या काव्याला अचानक नंदिनी बद्दल काय आठवतं कोणास ठाऊक. काव्या ती कविता वाचते, फुलपाखरू वेड मनाच्या नादी लागून इथं तिथे उडतं, अशी ती कविता नव्हती का त्या बुकमार्कवर. पार्थने तिला गिफ्ट दिलं, सुखाचं नवं पर्व घडतं वगैरे वगैरे, आणि खाली जीवा लिहिलेलं असतं. आता काव्याला अचानक तणका येतो बरं का. काय होतं ते कळलं नाही. आता ती तनतन करून एकदम बैठकीत जाते, म्हणजे त्यांच्या हॉलमध्ये जाते. तेव्हा तिथे पार्थ आणि नंदिनी असतात. पार्थ म्हणतो, काय झालं पीस करणारी मांजर, अभ्यास सोडून कुठे फिरताय. आता काव्या त्याच्याकडे बघायला लागते पार्थकडे, आणि एकदम गडबडून जाते. तिला घाम आलेला असतो. काव्याला पार्थला काय उत्तर द्यावं ते कळेना. नंदिनी आणि पार्थ दोघे तिच्या जवळ जातात आणि म्हणतात. आधी नंदिनी विचारते, काय ग काव्या बेटा, काय झालं, किती घाम आलाय तुला. नंदिनी तिच्या ओढणीने काव्याचा घाम टिपत असते. काव्या गडबडून म्हणते, अगं काही नाही ताई, ते मी एसी न लावता अभ्यास करत होते ना, म्हणून घाम आला असेल. आता पार्थ जरा गंमत करतो आणि म्हणतो, काही नाही हो नंदिनी, यांना परीक्षेचं टेन्शन आलं असणार आहे. आधीपासून अभ्यास केला असता तर अशी घामाघूम व्हायची वेळ नसती आली. काव्या काव्या आता पार्थकडे पाहत असते भांबवून. नंदिनी म्हणते, काय हो पार्थ, असं योग्य नाही हा तुमचं वागणं. माझ्या बहिणीला चिडवायचं नाही अजिबात. नाही, पण तुमचं बरोबर आहे बरं का पार्थ. आमच्या काव्याला ना टेन्शन येण्याची पहिल्यापासून सवय आहे. परीक्षेचं टेन्शन तर ती हमखास घेत असते कायम. पार्थ म्हणतो, अच्छा. नंदिनी म्हणते, पण डोंट वरी हा काव्या, उद्याचा पेपर तुला छानच जाणार आहे. पार्थ म्हणतो, काव्या मला ना तुमच्यावर खूप विश्वास आहे. अहो अनिशाच काय, तुम्ही तुमच्या क्लास मधल्या सगळ्या मुलींना मागे सोडणार आहे. प्रेक्षकांनो, ती बिचारी अनिशा हिच्या सोबत अभ्यासाला येते, हिच्या सोबत सोबत करते, तिला कशाला मागे सोडायचं बरं. कसे बोलतात बघा ना. आता ही नंदिनी म्हणते, अहो अनिशालाच नाही, जीविकाला सुद्धा. आता कुठली बहीण असं उकरून काढेल बरं काही पण. आता तो पार्थ लगेच म्हणतो, जीविका कोण. आता नंदिनी काय उत्तर देते ऐका प्रेक्षकांनो. पार्थ म्हणतो, कधी भेटलो नाही मी जीविकांना. लगेच नंदिनी म्हणते, अहो मी पण कुठे भेटले. बरं ते तर ते, पार्थला लगेच सगळ्याच मैत्रिणींना भेटायचं असतं का काव्याच्या. मैत्रीण म्हणल्यावर पार्थचे लगेच एक्सप्रेशन बदलले बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे गंमत म्हणून सांगते, पण पार्थला जरा बोलतीच एक्साइटमेंट आहे, हिची मैत्रीण कोण आहे अजून ऐकण्यात. लगेच ही नंदिनी काय म्हणते बघा. अहो तुम्हाला माहितीये का पार्थ, एकदा तर आमची काव्या त्या जीविका सोबत रात्रभर होती. म्हणजे लग्नाआधी सतत जीविका सोबत असायची. आता अशी कोणती बहीण सांगल का नवऱ्याला बहिणीच्या काही आपलं. लगेच म्हणते कशी नंदिनी, एकदा न सांगता जीविका सोबत बाहेर गेली आमची काव्या, आणि रात्री उशिरा आली. आई बाबांचा ओरडा पण पडला होता आमच्या काव्याला. आता ठीक आहे, नाव सांगण्या इतपत ओके, पण इतकं लगे डिटेल सांगायची गरज नव्हती ना नंदिनीला. पुढे म्हणते कशी नंदिनी, अहो मी हिला नेहमी म्हणायचे दीपिकाशी भेट घडवून दे, पण ते राहिलं तर राहिलंच. पार्थ लगेच म्हणतो, एवढी चांगली मैत्रीण आहे आणि ती कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. अनिशाच्या तोंडून पण कधी नाव नाही ऐकलं तिचं, आणि तुम्हाला पण कधी असं फोनवर बोलताना वगैरे नाही पाहिलं मी. आता काव्याला उमजलंच नाही काय उत्तर द्यावं. ती घाबरून जाते. ऑफकोर्स तिचा भूतकाळ असल्यामुळे ती गडबडते. आता ती कसं सांगणार ना जीवाचं नाव. मग आता हळूहळू आठवून आठवून काहीतरी कारण सांगते आणि म्हणते, ते काय झालं, लग्न झालं जीविकाचं आणि तिनेच कॉन्टॅक्ट तोडला. मग लगेच नंदिनी म्हणते, हो पण आता काही करून तिचा कॉन्टॅक्ट मिळव. तिच्यासोबत सगळ्याच मैत्रिणींना एकदा घरी घेऊन ये बरं काव्या. अगं तुम्ही आय साठी एवढी मेहनत घेताय, सगळ्या मैत्रिणींचं छान वेलकम करायचंय मला एकदा, खरंच अगं काव्या. मग काव्या काहीच बोलत नाही, अजून टेन्शन येतं तिला, आणि मनात विचार करते, काही तू जीवाचं नाव काढलं आणि मनात धडकी भरली ग माझ्या. जीविका म्हणजे जीवा आहे हे तुला कधीच कळू नये, नाहीतर यावेळेला माझ्याकडून तुझ्या आनंदाची मेहंदी बिस्कटली जाईल. काव्या पुन्हा विचारत असते तेव्हा पार्थ म्हणतो, कुठे हरवलाय काव्या. काव्या म्हणते, कुठे काय काय विचारलं तुम्ही मला. पार्थ म्हणतो, कुठे काय विचारलं, काय विचार करताय तुम्ही. काव्या म्हणते, नाही काही नाही, ते मी जरा अभ्यास केला ना, ते वाचलं, ते घोळत होते जरा डोक्यात. पार्थ म्हणतो, बरं बरं तुम्ही गप्पा मारा, मी जातो आता. आणि काव्या तुमचं झाल्यावर अभ्यासाला बसा हा. आता मी ब्लँकेट घेऊन गेस्ट रूम मध्ये चाललोय, असं म्हणून पार्थ निघून जातो. आता
आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या टेन्शन नको घेऊस, तुला छान जाणारे पेपर, की ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या परीक्षेसाठी. उद्या छान प्रसन्न चेहऱ्याने जायचं हा परीक्षेला, मनातली भीती वगैरे सगळं बाहेर ठेवायचं. काव्या पुढे म्हणते, आणि पॉझिटिव्ह विचारांचा हात धरून हॉलमध्ये जायचं ना. मग नंदिनी म्हणते, अरे वा, परीक्षेच्या आधी मी तुला जो कानमंत्र देते तू लक्षात ठेवलास ना काव्या. काव्या म्हणते, हो ग ताई, असणारच. लग्नाच्या आधीपासूनच तुम्हाला किती मोटिवेट करते, सपोर्ट करतेस, तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे ना. नंदिनी म्हणते, मी एकटीच तुला सपोर्ट नाही करत काव्या, अगं पार्थ बघ किती एनकरेज करतात तुला, किती काळजी घेतात तुझी. तू आयएस व्हावीस यासाठी तुला किती छान सपोर्ट करतात. रूमच्या बाहेर काय बसताय, गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपताय. खरंच काव्या, मानलं पाहिजे, खूप नशीबवान आहेस तू. अगं तुला असा पार्टनर मिळालाय, आजच्या जगामध्ये असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं बरं का काव्या. नंदिनी असं म्हणते आणि आता तिच्याकडे बघून स्माइल करते, काव्याकडे बघून, आणि पुन्हा तिच्या गालावर हात फिरवते आणि म्हणते, ऑल द बेस्ट हा बेटा. चल, मी काय बडबड करत बसले, अभ्यास कर छान. चल निघते मी हा. असं म्हणून नंदिनी गेलीये निघून तिच्या खोलीत. आता काव्या एकटीच मनाशी विचार करते आणि स्वतःलाच म्हणते, हो ग ताई, खरं बोललीस तू, पार्थ खूप चांगले, असा बोका मिळायला खरंच खूप भाग्य लागतं, असं ती स्वतःलाच म्हणते. आणि पुन्हा पुन्हा तिच्या भूतकाळात विसरून जाते आणि टेन्शन मध्ये येते, असं दाखवलंय त्यांनी. आता पुढचा सीन बघा काय झालाय. आज फक्त या तिघा चौघांचा सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना, बाकी आज कोणी नव्हतं. म्हणजे बघा ना, ती नंदिनी हार आणायला जाणार होती, ती हार आणायला पण अजून गेली नाहीये. पार्थ आता ब्लँकेट आणायला रूम मध्ये जातो, तेव्हा त्याचं लक्ष जातं की अनिशा झोपलेली आहे गाढ. आता यांची परीक्षा आहे ना, झोपून कसं चालेल. आता तेवढ्यात काव्या येते आणि काव्या पण अनिशाला बघते झोपलेलं. पार्थ आता दाखवतो काव्याला की बघा कशा झोपल्यात अनिशा. आता काव्या उठवणार असते अनिशाला, तेव्हा पार्थ तिला खुणवतो, थांबा आपण भॉक करू तिला. आणि आता दोघेचे दोघे त्या अनिशाच्या कानाशी सोबत ओरडतात भॉ करून. आता ती अनिशा गडबडून उठते आणि म्हणते, काय आहे तुमचं, मी घाबरले ना. कसे आहात यार तुम्ही दोघं, माझी झोप उडवली तुम्ही. काव्या म्हणजे तुझी झोप उडणंच अपेक्षित आहे. काय ग अनिशा, अगं पेपर आहे उद्या, परीक्षा आहे, विसरली का. तू अभ्यास करायला आली का झोपायला आली इथे. आता ही अनिशा म्हणते, ए नाही ग बाई काव्या, मला काही लेट नाईट जागरण करायला जमत नाही बरं का. माझं कसं असतं, मी सकाळी उठून छान अभ्यास करते. मग काव्या म्हणते, ओ अनिशा मॅडम, एक काम करा, तुम्ही झोपा आता, मीच तुम्हाला पार्टी उठवते, मग बसा हा अभ्यासाला. पार्थ म्हणतो, बरं तुमचं चालू द्या, मी जातो गेस्ट रूम मध्ये झोपायला. काव्या म्हणते, थांबा जरा पार्थ. अनिशा, तू तशी झोपणार आहेस ना, अभ्यास नाही करणार आहे ना, मग तू गेस्ट रूम मध्ये जा झोपायला, आणि पार्थ तुम्ही इथे थांबा हा. आता काव्या हे सगळं जरा गोडी गोडीनं बोलते बरं का. अनिशा आणि पार्थ काव्याकडे पाहतच राहतात. आता काव्या थोडी थोडी लाजत पण असते मध्ये मध्ये. तेव्हा अनिशा आता काव्याला चिडवून म्हणते, काय ग काव्या, तुला मला इकडून हाकलण्याची जी निंजा टेक्निक तू वापरतेस ना, ती माझ्या लक्षात आली बर का. नाही म्हणजे माझ्या जिजूच्या प्यारासाठी मी एवढी कुर्बानी तर देऊ शकते. ओ जिजू, लक्की बॉय हा. अनिशा लागते चिडवायला त्या पार्थला. आता काव्या म्हणते, गप्प बस अनिशा, काय पण बोलतेस हा. अनिशा म्हणते, गप्प बस काय गप्प बस. ए काव्या, तुझ्या मनातले लाडू जे फुटतात ना, ते दिसतात बर का मला, अगदी व्यवस्थित. आता काव्या लगेच अनिशाचा हात धरते आणि म्हणते, चल जा, जा बरं आता तू गेस्ट रूम मध्ये. अनिशा म्हणते, जा ग, मी नाही जाणार, मला इथे थांबायचंय. काव्या म्हणते, ती आगोपणा करतेस ग तू, अनिशा जा ना गेस्ट रूम मध्ये झोपायला. अनिशा म्हणते, खरंच जाऊ मी. नाही नाही, मी नाही जा. अनिशा उगा चिडवते वर त्या दोघांना. आणि मग काव्या तिच्या हातात चादर देते आणि म्हणते, जा म्हणलं ना. आता लगेच अनिशा जाते. मग हा पार्थ त्या काव्याच्या समोर येतो आणि म्हणतो, तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना. त्यावर काव्या म्हणते, नाही, मी ज्ञानदा आहे. तिने ओरिजिनली सांगून टाकलं. पार्थ म्हणतो, अरे खरंच का. काव्या म्हणते, काय हो देशमुख, मी काव्याच असणार ना, दुसरी कोण असणार. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा खारुताई आपल्या घरी राहायला आल्या, तेव्हा त्या आपल्या बेडरूम मध्ये राहिल्यात, मी गेस्ट रूम मध्ये राहायला गेलो, आणि चक्क आज तुम्ही त्यांना पाठवलं तिकडे गेस्ट रूम मध्ये, मला इथे थांबवलं. ओ ओ ओ काव्या. आता काव्या लागते हसायला गालातल्या गालात. पार्थ म्हणतो, काय हे, काय चाललंय. आता काहीतरी दाखवलं बाई हा शॉट. आता लगेच काव्या तिचे एक्सप्रेशन चेंज करते आणि म्हणते, कुठे काय, काही नाही, करू द्या बरं मला अभ्यास. पार्थ म्हणतो,
आता हा माझ्या मैत्रीचा विजय आहे बरं का काव्या. आता मला असं वाटायला लागलंय की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेवर चालली आहे. काव्या भाव खाते आणि म्हणते, पार्थ देशमुख, आता ना तुम्हाला तुमची गाडी थांबवावी लागेल. मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करू देत. पार्थ म्हणतो, कर अभ्यास, हरकत नाहीये. झोप येऊ नये म्हणून तुम्हाला कॉफी आणू का? काव्या म्हणते नको. मग पार्थ म्हणतो, नूडल आणू का? काव्या म्हणते, काय चाललंय पार्थ, जास्ती होते आता. मग तो पुन्हा म्हणतो, मग तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री आणू का? मग काव्या एकदम म्हणते, हा हा चालेल ना, चालेल, ती चालेल. आता पार्थ म्हणतो, येस, आता तुमच्या मनातलं तुमच्या ओठावर आलंय, मी लगेच पेस्ट्री मागवणार. काव्या म्हणते, बरं ठीक आहे. मग पार्थ म्हणतो, दोन मागवतो हा पेस्ट्री. मग काव्या म्हणते, दोन का? एक खाल्ली तर गोड नाही लागणार का? मग पार्थ पुन्हा तिच्याकडे पाहत राहतो बरं का. म्हणजे ही काय करते प्रेक्षकांना, त्या पार्थला आशेला लावून टाकते आणि मग पुन्हा त्याचा पचका करते बरं का. लगेच हा खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही माझ्यासोबत शेअर करणार पेस्ट्री? मग काव्या म्हणते, हा चालेल का तुम्हाला? मग पार्थ म्हणतो, धावेल ना. मग आता तो हसायला लागतो तिच्याकडे बघून, स्माइल करतो, ही पण स्माइल करते, सगळं नीट चाललेलं असतं बरं का. आता लगेच हा म्हणतो, अमेझिंग यू आर काव्या, अमेझिंग, माझ्यासोबत शेअर करणार ना तुम्ही? आता असं म्हणून तो पटकन तिला ते जीवासारखं असं हे देतो, फ्लाइंग किस, आणि ती अशी अडवते. आता पार्टी बघतो, जे प्रोमोत पाहिलं ना आपण, तो सीन त्यांनी पुन्हा घेतला इथे. कधीचा दाखवत होते प्रोमो, तो आता फायनली दाखवला. आता काव्याला जीवाची आठवण होते, ती अचानक डिस्टर्ब होऊन जाते. आता लगेच पार्टीला म्हणतो, वा, हे असं अडवायची छान पद्धत आहे त्याला. तुर्तास मी माझा हा किस खिशात ठेवून देतो, तुम्ही अभ्यास करा, मी पेस्ट्री मागवतो हा. आता लगेच हिच्या अंगात आलं बरं का. मगाशी म्हटले ना मी की ही त्याला आशेला लावते आणि मग त्याचा पचका करते. आता लगेच म्हणते, मी गेस्ट रूम मध्ये चालले अभ्यासाला. पार्थ म्हणतो, अरे काय झालं तुम्हाला? आता तर म्हणाला की इथेच अभ्यास करणार आहे, तुम्ही इथेच थांबा. लगेच काव्या म्हणते, नको नको, माझा वेळ वाया जाईल, मला अभ्यास तिकडेच करायला हवा, मी मी करते अभ्यास, गुड नाईट. आता असं म्हणून चालली जाते तिथून. आता पार्थला समजलंच नाही काय झटका बसला हिला. असंच दाखवलं प्रेक्षकांनो. आधी तर ते गाणंच ऐकवलं बऱ्याच वेळ लग्नानंतर, ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक बऱ्याच दिवसांनी ऐकवलं आज. आता पार्थ विचार करायला लागतो, ह्यांना अचानक काय झालं? मी असं फ्लाइंग किस देऊन असं ते खिशात घातलं म्हणून यांना कसं तरी झालं की काय? असा तो विचार करायला लागतो. अरे यार प्रेक्षकांनो, आज कुठल्या कुठे दाखवली मालिका, आज काही पुढे धकलं नाही, सरकलं नाही, काही नाही. पण बघा, माझे रिव्ह्यू ऐकून जा, नेमका काय झालंय तेवढं फक्त कळतं ना, पुष्कळ झालं. आता काव्य चालली जाते पुस्तक तिच्या वया घेऊन ते गेस्ट रूम मध्ये, आणि पार्थ बिचारा विचारच करत बसतो, आपलं काय चुकलं. आज फक्त हे चारच कॅरेक्टर दाखवले, नंदिनी, पार्थ, काव्या आणि ईशा. बापरे प्रेक्षकांनो, या कलाकारांना किती मेहनत घ्यावी लागत असेल ना, एवढे सगळे डायलॉग पाठ करणं, इतका वेळ देणं, त्या सेटवरती राहणं, खरंच कमाल आहे बाबा. हॅट्स ऑफ टू ऑल कलाकार. आता जीवा पण दाखवला बरं का आज थोड्या वेळासाठी. नंदिनी आता पहाटे पहाटे उठली आहे आणि ती आंघोळ करून बाहेर आलेली असते. इथे थोडस त्यांनी गाणं वगैरे ऐकवलं. आता नंदिनी जीवाची केमिस्ट्री ते छान रंगवत आहे. नंदिनी आता बघते की जीवा गाढ झोपलाय. बरं आज रविवार आहे असं त्या मालिकेत दाखवलं. बरं आज मालिकेत आहे रविवार, मग हिने जीवाला कशाला सकाळी सकाळी उठवलं बरं? आता हिची आंघोळ झाली म्हणून बहुतेक हिला असं वाटलं असेल आपण लवकर उठलो ना, मध्ये याला उठवून. मग तिने त्या जीवाकडे पाहिलं, स्माइल केली मनातल्या मनात, आणि आता ते ओले केस असतात ना, ते झटकते त्याच्या अंगावर. तो म्हणत असतो, जीवा अगं नंदिनी असं काय करतेस, मला 5 मिनिटं झोपू दे ना. इथे त्यांनी ना आता थोडस गाणं बिणं ऐकवलंय बरं का आता, आणि नंदिनीला मागचा जीव आठवायला लागतो सगळा, आणि ती अशीच मनाशी हसत असते. आता मला जरा सीन गडबडून गेल्यासारखा वाटला हा, असो. पण आता जीवाला ती पुन्हा उठवते आणि म्हणते, जीवा उठा ना. आता जीवा म्हणतो, झोपू दे का नंदिनी 5 मिनिटं. आता नंदिनी म्हणत असते, 5च मिनिटं हा, त्याहून जास्ती नाही. आता तेवढ्यात अलाराम वाजला बरं का, आणि जीवा एकदम गडबडून जागा झाला आणि म्हणतो, अरे बापरे, अलाराम वाजला. नंदिनी म्हणते, अहो अहो काय झालं जीवा, झोपा ना तुम्ही, अहो तुम्ही झोपणार होतात ना. मग ही कशाला केसावरचं पाणी त्याच्या अंगावर टाकत होती, झोपला होता बिचारा तर. जीवा म्हणतो, अगं नाही नाही, अलाराम झाला ना, अगं मला ऑफिसला जायचंय, माझी बस सुटली तर मला कॅबने जावं लागेल ना नंदिनी. अगं कॅब सुद्धा हल्ली खूप उशीर करतात ग, वेळेवर नाही पोहोचवत. जाऊ दे, मला ना आता ट्रॅफिक लागलं तर. नंदिनी म्हणते, नाही लागला ट्रॅफिक. आता हा जीवा म्हणतो, का? काव्या म्हणते, सॉरी, नंदिनी म्हणते, मी पण गडबडून गेले आता. नंदिनी म्हणते, अहो जीवा, आज वीकेंड आहे आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी गीझर ऑन केलाय मी,
तुमचे कपडे इस्त्री केले, हँगरला लावले, शूज, रुमाल, सॉक्स सगळं रेडी केलं. जेव्हा मी तुमचं सगळं सगळं आवरून ठेवलंय. आता ते लहान मुलांना ब्रश करवताना तसं फक्त ब्रश करवायचं तुमचं बाकी आहे. आता असं म्हटल्यावर जीवा आपला हसतो बिचारा आणि त्याचा मोबाईल हातात घेतो. मग नंदिनी म्हणते, जीवा हो उठा, सकाळी सकाळी असे रील्स पाहत नसतात, लक्ष्मी निघून जाते. मग आधी जीवा तिला थँक्यू म्हणतो बरं का ते सगळं आवरून दिल्याबद्दल. मग आता ती म्हणते सकाळी सकाळी रील्स पाहू नका, उठा उठा. मग लगेच जीवा म्हणतो, रील्स कुठे बघतोय मी, माझ्याकडे कुठे वेळ असतो रील बघायला. अगं मी माझ्या ऑफिसच्या मीटिंग बघतोय, आजच्या कामं बघतोय. मग नंदिनी लगे कसं तरी होतं बरं का. नंदिनी विचार करते, बापरे जीवा किती कामाच्या ओझ्याखाली दबून गेले, हसून खेळून पण यांना जगता येत नाही. तिची जीवा परत आणण्यासाठी आता मला काहीतरी सकाळ बदलावी लागेल, म्हणजे काहीतरी आयडियाची कल्पना हिला करायची आहे. तेवढ्यात तिथे नंदिनीला दिसतात डंबेल. नंदिनी विचार करते, अरे हे जीवाचे डंबेल्स आहेत ना, आता यांना काहीतरी शाब्दिक चिमटा काढते. आता नंदिनी त्याला म्हणते, तेच म्हणते बाबा मी, जिम करायचा स्टॅमिना कुठे राहिला तुमचा कामाच्या दगदगीत. एक काम करू आपण, हे डंबेल्स ना पार्थला देऊन टाकूयात. आता जीवाला ते टोचतं चांगलंच बरं का. आणि तो म्हणतो, काय म्हणालीस नंदिनी तू आता. नंदिनी म्हणते, मी कुठे काय म्हणाले. जीवा म्हणतो, ए नंदिनी, आता तू काय म्हणालीस की कामाच्या दगदगीमुळे माझा जिमिंगचा स्टॅमिना गेला असं म्हणलीस ना तू. नंदिनी म्हणते, बरोबर बोलले ना मी, काय चुकीचं बोलले. मग जीवा एकदम उत्साहित होतो बरं का आणि म्हणतो, ए नंदिनी तुझ्या माहितीसाठी सांगतो मी, आमच्या जिमचे जे ट्रेनर आहेत ना ट्रेनर, ते सुद्धा मला येऊन विचारतात की जीवा सर तुम्ही काय खाता नेमकं प्रिय वर्कआउटच्या आधी, की तुम्ही एवढे वर्कआउट करता. तुझ्या 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 माहितीस्तव सांगतोय बरं का नंदिनी मी, ते मला स्वतःहून येऊन विचारतात. नंदिनी म्हणते, मला काय माहिती तुम्ही जिम मध्ये काय करता, मी थोडीच येते तिथे बघायला. नंदिनी हे सगळं मुद्दाम करते बरं का प्रेक्षकांनो, जेणेकरून जीवा आता पूर्वीसारखा व्हावा थोडा थोडा. आता तो लगेच ते डंबेल धरतो बरं का उठल्या उठल्या आणि म्हणतो, बघ बघ इकडे बघ नंदिनी, माझ्याकडे बघ. आता जीवा लगेच ते काय ते डंबेल्स घेऊन 1 2 3 4 करून ते आपले डंबेल्स घ्यायला लागतो आणि वर्कआउट करायला लागतो. आणि मग नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते आणि ते मालिकेचं टायटल सॉन्ग इथे प्ले करण्यात येतं. अरे यार आज काहीच नाही दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो. असो आता बघा, जीवा खूप उत्साहित झालाय. मग नंदिनी खुश होते. आता तेवढ्यात यांनी जवळपास 98-99 वर्कआउट केले बरं का त्या डंबेल्सला घेऊन. आणि शेवटचा वर्कआउट मारायचा असतो, त्याला जरा लागलेला असतो दम, कारण बऱ्याच दिवसाने तो वर्कआउट करतोय ना. नंदिनीला असं वाटतं की एक शेवटचा वर्कआउट केला की 100 पूर्ण होतील. आणि तेवढ्यात ती आशाताई येते या जीवाच्या इस्त्रीचे कपडे घेऊन. आता ही नंदिनी तर म्हटली होती की मी इस्त्री केला शर्ट. आता आशा येते आणि म्हणते, हे घ्या ताई जीवा दादांचे ऑफिसचे कपडे. असं म्हटल्यावर लगेच जीवा अपसेट होतो आणि त्याला त्याच्या बाबाने हाणलेल्या काड्या आठवतात. आणि मग तो पूर्ण कोशात जातो, म्हणजे एकदम असा नाराज होऊन जातो. मग नंदिनीला बाई फार वाईट वाटतं. नंदिनी म्हणते, आशाताईचं काय टायमिंग आहे, बरोबर आल्यात. नाही अजून 5 मिनिटं उशिरा आल्या असत्या तर काय बिघडलं असतं त्यांचं. पण जीवा मात्र तेवढ्या तिथून निघून गेलेला असतो. असं काहीतरी झालंय प्रेक्षकांनो आज. म्हणजे रविवार असून सुद्धा या जीवाला लवकर उठवण्यात आलं आणि काव्याला बिचारीला उगाचच टॉर्चर करण्यात आलं. आज त्यांनी कमीत कमी नंदिनी आणि त्या वेदांचं हाराबद्दल काही बोलणं दाखवलं असतं तर बघायला अजून इंटरेस्ट आला असता. पण असो आता जीवा ते कपडे बघतो आणि बिचारा नाराज होतो आणि आवरायला चालला जातो. बहुतेक हा वीकेंड असूनही ऑफिसला जाणारे वाटतं असं दिसतंय. बघू आता उद्या कळेल आपल्याला नेमकी काय भानगड आहे. नंदिनी पण आता नाराज होते कारण जीवा तिथून नाराज होऊन निघून गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो आणि आजचा एपिसोड इथे समाप्त होतो. नंदिनीला वाईट वाटलंय. आता उद्याच्या भागात ते दाखवणार आहेत की रम्या आणि वसुआत्या चलो बँड्रा म्हणून निघाल्यात मिशनवर त्या सुनीताला भेटायला. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, सुनीता या वसुआत्याला आणि रम्याला तो पेनड्राईव्ह देईल का, ते फुटेज देईल का, काव्याचा बॉयफ्रेंड कोण होता हे रम्या आणि वसुआत्याला कळेल का, मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आता जेव्हा ही काव्या निघालेली असते परीक्षेसाठी तिच्या प्रिलिमच्या, तेव्हा ही नंदिनी एकदम तिला तो रुमाल देते. कुठला, तर जीवाने तिला दिलेला रुमाल या नंदिनीकडे कुठून आला माहिती नाहीये. पण नंदिनीने तो रुमाल जीवाचा जो रुमाल आहे तो काव्याला दिलाय. जो जीवा काव्याला कधीतरी गिफ्ट म्हणून देतो ना तो रुमाल त्यांच्या भूतकाळामध्ये. आता त्यामुळे ही काव्या डिस्टर्ब झाली. त्यामुळे परीक्षा तिची चांगली जाईल का हे टेन्शन आपण नाही, हे त्यांचं त्यांनी घ्यायचंय. आपण फक्त सांगायचंय की काय वाटतं आपल्याला. कमेंट मध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा. धन्यवाद.